नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले मराठी व्याकरणामधून काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे आपण घेणार आहोत. चला तर सुरू करूया. रात्र थोडी सोंगे फार या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. या म्हणीचा योग्य अर्थ आहे वेळ कमी पडणे. यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहे? यमक, अनुप्रास, उपमा हे अलंकारचे प्रकार आहेत. जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा. जितेंद्रिय या समासाचा प्रकार आहे समानाधिकरण बहुव्रीही समास. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे. या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा. या वाक्यातील धातू साधित नाम आहे वागणे. महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? महिना हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे. पुढील वाक्यातील समास ओळखा. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते या वाक्यातील समास आहे उपपद तत्पुरुष समास. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. या वाक्यातील प्रयोग आहे कर्मभाव संकर प्रयोग. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचा प्रकार आहे केवल वाक्य. नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्यांना काय म्हणतात? त्यांना विभक्ती असे म्हणतात. अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. इडलिंबू. इडलिंबू या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती. आई मुलाला हसविते. या वाक्यातील हसविते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? हसविते हे प्रयोजक क्रियापदाचे प्रकार आहे. कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो? पंचपाळे हा शब्द द्विगु समास दर्शवितो. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचा फायदा होणे. या अर्थाची म्हण ओळखा. या अर्थाची म्हण आहे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. उलटी अंबारी हाती घेणे. या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे भीक मागण्याची पाळी येणे. पुढे दिलेल्या म्हणीस समर्पक असणारा अर्थ पर्यायामधून निवडा आणि त्याला तुमचे उत्तर म्हणून नोंदवा. केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी या म्हणीचा समर्पक असणारा अर्थ आहे घरची गरिबी असूनही खूप खर्च करणे. तळहातावर शीर घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे बलिदानास तयार असणे. खालील म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? लंकेची पार्वती. या म्हणीचा योग्य अर्थ आहे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. पुढे काही शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील समानार्थाच्या दृष्टीने योग्य असणारी जोडी ओळखा. योग्य असणारी जोडी आहे खग पक्षी. दुधात साखर पडणे या म्हणीचा अर्थ कोणता ते ओळखा. दुधात साखर पडणे या म्हणीचा अर्थ आहे आनंदात आणखीन भर पडणे. पुढे काही शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील समानार्थाच्या दृष्टीने योग्य असणारी जोडी ओळखा. योग्य असणारी जोडी आहे पुत्र तनय. खालील शब्दाचा समास ओळखा. कृष्णार्जुन या शब्दाचा समास आहे कर्मधारय समास.
पुढे काही शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील समानार्थाच्या दृष्टीने अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी आहे रयत कोपिष्ट. पुढे दिलेला म्हणीस समर्पक असणारा अर्थ पर्यायामधून निवडा. कसायाला गाय धार्जिन या म्हणीचा योग्य अर्थ आहे गुंडांच्या पुढे गरीब लोक नमतात. पुढील वाक्ये वाचून योग्य वाक्य ओळखा. पुढील वाक्य आहेत बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाल्या. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले. बागेत फुलपाखरू मुक्तपणे उडालो. या वाक्यातून योग्य वाक्य आहे बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले. पी हळद अन हो टिंबटिंब ही म्हण अर्थपूर्ण होण्यासाठी खालील कोणता शब्द योग्य आहे? ही म्हण अर्थपूर्ण होण्यासाठी गोरी हा शब्द अर्थपूर्ण आहे. पुढीलपैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे? पुढीलपैकी संसार हा शब्द योग्य रीतीने लिहिला आहे. तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यातील प्रयोग आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग. योग्य पर्याय निवडून वाक्य प्रचार पूर्ण करा. डोक्यावर टिंबटिंब फोडणे. डोक्यावर खापर फोडणे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. तुटवडा. तुटवडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विपुलता. एकवचनाचे अनेक वचन करा. तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. या एकवचनी वाक्याचे अनेक वचनी वाक्य आहे तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतात. मला टाचणी आणून द्या यामधील टाचण्या याचे वचन ओळखा. टाचण्या याचे वचन आहे अनेक वचन. दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा. बाजार. बाजार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हाट. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. कमाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे किमान. गटात न बसणारा शब्द ओळखा. भोचक, भाबडा, भवानी, भाव. गटात न बसणारा शब्द आहे भवानी. सुतोवाचक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे प्रारंभ करणे. पुढील शब्दास जोड शब्द सांगा. भाकर. भाकर या शब्दास जोड शब्द आहे तुकडा. तुकडा भाकर. वाक्यातील नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे? वाक्यातील नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम ही संज्ञा आहे. खालीलपैकी कोणते मत बसवेश्वरांच्या विचारांशी सुसंगत नाही? वर्णाश्रम धर्मातील विषमतेचे समर्थन हे मत बसवेश्वरांच्या विचाराशी सुसंगत नाही. पुढे दिलेल्या म्हणीस समर्पक असणारा अर्थ पर्यायामधून निवडा. जावे त्याच्या वंसा तेव्हा कळे. या म्हणीचा योग्य अर्थ आहे प्रत्यक्ष काम करू लागल्यावर त्यात अडचणी कोणत्या ते समजते. आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्यातील भूतकाळी वाक्य खालीलपैकी कोणते? भूतकाळी वाक्य आहे आम्ही क्रिकेट खेळलो. ताई वाचन करत असते या वाक्यातून कोणत्या काळाचा बोध होतो ते निवडा. या वाक्यातून रीती वर्तमान काळ या काळाचा बोध होतो. जसे विटांचा ढीग तसे वेलींचा कुंज. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.